Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss 10 standards first unit test practice paper number 2. Already we have done practice paper number 1. तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय इम्पॉर्टंट ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत फर्स्ट युनिट टेस्ट या प्रॅक्टिस पेपर नंबर 2 वरती. ऑलरेडी आपण प्रॅक्टिस पेपर नंबर 1 बनवलेला आहे. तो 30 मार्क्ससाठी होता. तुम्ही जर तो बघितलेला नसेल कारण तो देखील खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. आजचा पेपर कशा प्रकारे असेल तो 20 मार्क्स आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते 20 मार्क्सचे ॲक्टिव्हिटीज म्हणजे क्वेश्चन्स घेतलेले आहेत, त्याचे आन्सर्स कशा प्रकारे लिहायचे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघावा लागणार आहे. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ओके, 20 मार्क्समध्ये 10 मार्क्स तुमच्या टेक्स्ट म्हणजे तुमच्या लेसनमधून एक पॅसेज घेतलेला आहे आणि तो पॅसेज आहे ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. जो 1.2 हा तुमचा लेसन आहे त्याच्यामधून. क्वेश्चन नंबर 1, रीड द पॅसेज अँड कॅरी आउट द ॲक्टिव्हिटीज. तुम्हाला जो पॅसेज दिलेला आहे तो रीड करा आणि त्याच्यावरती जे क्वेश्चन दिले आहेत ते सॉल्व करा. कधी पॅसेजचे क्वेश्चन सॉल्व करण्या अगोदर A1 आणि A2 अगोदर क्वेश्चन रीड करायचा आणि त्याच्यानंतर त्या क्वेश्चनचे आन्सर्स फाइंड आउट करण्यासाठी मग पॅसेज तुम्ही रीड करू शकता. अगोदर आपण A1 ॲक्टिव्हिटी बघूया. कंप्लीट द फॉलोइंग म्हणजे तुम्हाला वाक्य पूर्ण करायचे, याचे आन्सर्स तुम्हाला डेफिनेटली या पॅसेजमध्येच भेटतात. द बेबी ॲपियर्ड, बेबी दिसत होते डॅश डॅश. आता आपण पॅरेग्राफ तुम्हाला रीड करून दाखवतो, पण तुम्हाला एक आयडिया सांगितली की अगोदर A1 आणि A2 रीड करायचा असतो. द चेंज सर्कमस्टान्सेस, बदललेली परिस्थिती, अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक, आणि अचानकपणे अनपेक्षितपणे झालेला अटॅक म्हणजे हल्ला, फ्रॉम अननोन क्वार्टर्स, अतिशय एका वेगळ्या दिशेकडून, क्वार्टर्स म्हणजे दिशेकडून, फोर्स लंगो टू ड्रॉप द बेबी फ्रॉम स्लोपिंग रूफ ऑफ द वरांडा. वरांड्याच्या वरती जो उतार असलेला रूफवरती म्हणजे छप्पर होतं, त्या छपरावर जो लंगूरने त्या बेबी लंगूरला हातामध्ये पकडलेलं होतं ते त्याला जबरदस्तीने त्याला सोडावं लागलं कारण त्याच्यावरती अटॅक केला. द बेबी वॉज लिस्टलेस अँड ॲपियर टू बी डेड, आणि ते बेबी जे त्या मेल लंगूरच्या तावडीमध्ये सापडलेला होता तो कशा प्रकारे लिस्टलेस म्हणजे एक प्रकारचे निष्क्रिय, अंगामध्ये शक्तिहीन म्हणू शकतो, आणि एक प्रकार तो डेड अवस्थेमध्ये दिसत होता. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, वरून त्या छपराच्या छतावरून ते खाली घरंगळत खाली येऊ लागला. स्लाइड डाऊन, जसे तो स्लाइड डाऊन करत खाली येऊ लागला. द एक्साइटमेंट ऑफ पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ गुड किल अँड मील, आणि खाली एक ग्रुप ऑफ डॉग्स, कुत्र्यांचा ग्रुप खाली होता आणि ते त्या बेबी लंगूरला खाण्यासाठी पकडण्यासाठी खालून भुंकत होते. त्यांना एक प्रकारचे गुड मील अँड किल अँड मील म्हणजे त्याला मारणार होते आणि त्याला खाणार होते या अर्थाने. कीपिंग द डॉग्स बे विथ स्टिक्स, मी काठीने, रायटर बोलतो, काठीने त्या डॉग्सना मी बाजूला सारलं, बाजूला ठेवलं, आणि आय मॅनेज टू कॅच द होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल जस्ट अ टिप ओव्हर द एज ऑफ द टेल डूप. जसे ते खाली येऊ लागले आणि मी कसं तरी मला शक्य झालं, आय मॅनेज टू कॅच, त्याला पकडणं, फक्त काय तिथे टिप टोक भेटलं, काय हिज टेल, त्याची शेपटी मात्र हातात आली, तो पूर्ण हातामध्ये आला नाही, म्हणजे तो बेबी लंगूर जो घरंगळत होतं. या लेसन्सवरती सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. इथे आपण फक्त पॅरेग्राफ तुम्हाला वर्णन करतोय. द बेबी ॲपियर्ड इनअर्ट अँड लाईफलेस, जणू तो पूर्णपणे निर्जीव झालेला होता. लाईफलेस, इनर्ट म्हणजे हालचाल करीत नव्हता. इट वॉज इंडीड अ मेल बेबी, आणि बघितलं तर तो मेल, नर जातीचा तो छोटं पिल्लू होतं माकडाचं. बाय दिस टाईम माय पेरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट टू द वरंडा, आणि तेवढ्या वेळेमध्ये माझे पेरेंट्स, आई वडील आणि माझी सिस्टर्स पण ते वरंड्यामध्ये आले तो गोंधळ बघून. वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन, आणि ते साक्षीदार आहे की कशा प्रकारे मी त्या बेबी लंगूरची सुटका केली या कामामध्ये, ऑपरेशनमध्ये. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन डिस्टन्स, आणि काही अंतरावर मी बघितलं की आमचे काही शेजारी देखील येऊन तिथे जमा झालेले होते. नेक्स्ट, आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड अँड जंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. मी त्या बेबी लंगूरला आमच्या घराच्या बॅकयार्ड, पाठीमागील अंगणामध्ये घेऊन गेलो आणि तिथे हळुवारपणे त्याला ठेवलं एका कोंबड्यांच्या खोरड्यामध्ये, कूप ऑफ द पोल्ट्री कूप.
हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट्स. त्या बेबी लंगूरच्या बॉडी शरीरावरती खोलवरती जखमा झालेल्या होत्या, चावल्याच्या जखमा होत्या. अँड स्क्रॅच, त्याच्यावरती ओरखडे ओढले होते. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम वुंड्स, त्या जखमामधून ब्लड ओझिंग म्हणजे बाहेर पडत होतं, येत होतं. द बेबी रिमेन मोशनलेस, आणि तो पिल्लू एक प्रकारे पूर्ण म्हणजे हालचाल न करता डेड अवस्थेसारखं ते पडलेलं होतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. त्याचं ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी माझ्या वडिलांनी फर्स्ट एड बॉक्स आणून त्याची जखम साफ केली. आय वॉज रिलीव्ह टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग इवन दो हिज ब्रीथ्स वेर शॅलो. मी बघितलं की त्याची ब्रीदिंग चालू होती, पण ती शॅलो म्हणजे एकदम हळुवारपणे तो श्वास घेत होता. आणि हे बघितल्यानंतर आय वॉज रिलीव्ड, मी सुटकेचा निश्वास टाकला, म्हणजे मला थोडं बरं वाटलीस, काहीतरी तो जिवंत आहे हे बघितल्यानंतर. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर अँड आफ्टर फ्यू शॅक अटेम्प्ट, थोडे पाण्याचे थंड पाण्याचे शिंपडलं त्याच्या अंगावरती तोंडावरती आणि ते स्टर होऊ लागले, म्हणजे त्याने थोडीशी हालचाल केली, स्टर. अँड आफ्टर फ्यू शॅक अटेम्प्ट्स, आणि काही प्रयत्न केल्यानंतर निष्फळ, शॅकी म्हणजे कसे तरी प्रयत्न केल्यानंतर त्याला वाचवण्याचा, त्याला जिवंत करण्याचा. ही सॅट अप, आणि ते अखेर शेवटी ते उठून बसले. ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. आणि ते उठून बसल्यानंतर तो एकदम शॉकिंग अवस्थे, म्हणजे त्याला मानसिक धक्का बसलेला होता, कारण तो तावडीतून सुटलेला होता. अँड ही वॉज ट्रम्बलिंग, तो थरथर कापत होता, लाईक अ लीफ इन अ विंड, जसं वारा वाहिल्यानंतर झाडाचं एखादं पान कसं थरथर कापतं, हालचाल करतं, तशा प्रकारे दॅट बेबी वॉज ट्रम्बलिंग. हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टिअर्स, त्याचे 2 डोळे चमकत होते, डोळ्यामध्ये अश्रू पाणी आलेलं होतं. अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ मफल्ड क्राय, आणि तो हुंदके देऊन रडत होतं ते बेबी, जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड, जसं प्रकारे एखादं आपलं बाळ माणसाचं ते रडतं त्या प्रकारे. वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा, कारण तो एका ट्रॉमामध्ये होते, मानसिक शॉक धक्क्यामध्ये होता. आय ऑफर्ड अ पिल्ड बनाना विच ही ॲक्सेप्टेड, मी त्याला एक बनाना सोलून दिलं, पिल्ड म्हणजे सोलून खायला दिलं बनाना, आणि त्याने ते घेतलं. विथ हिज अनस्टेडी हँड, हात पण त्याचे थरथर कापत होते, अनस्टेडी म्हणजे स्थिर नव्हते. बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स. सो अशा प्रकारे तुम्हाला पॅरेग्राफ हा समजावून दिलेला आहे. आता आपण बघूया A1 ॲक्टिव्हिटी जी की कंप्लीट करायची. द बेबी ॲपियर्ड, द बेबी दिसत होते. तुम्हाला याच्या मला नेमका शब्द शोधायचा. द बेबी ॲपियर्ड टू बी डेड, हे शब्द काढून आपण ते भरू शकतो. अशा प्रकारे तुम्हाला डायरेक्ट याचा ॲन्सर बघूया. द बेबी ॲपियर्ड इनअर्ट अँड लाईफलेस, टू बी डेड अँड इनअर्ट अँड लाईफलेस हे पण लिहू शकतो. द बॉडी ऑफ द बेबी लंगूर वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस, बॉडीवरती डीप बाईट, खोलवरती चावल्याच्या खुणा दिसत होत्या आणि स्क्रॅचेस. द रायटर्स टूक द बेबी लंगूर टू देअर बॅकयार्ड, म्हणजे तुम्ही दिलेलं वाक्य देखील लिहायचं आहे आणि त्या पॅरेग्राफमधून नेमका तो वर्ड्स शोधून ते सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे, आणि जे सेंटेन्स आपण फिलअप केले त्याच्या खाली अंडरलाईन करू शकता. नेक्स्ट वन, द नॅरेटर्स फादर प्रोव्हाइडेड, नॅरेटर्स फादरने काय प्रोव्हाइड केलं, प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. अशा प्रकारे 2 आउट ऑफ 2 मार्क्स सहजपणे तुम्हाला मिळू शकतात, पण घाई करायची नाही किंवा जास्त प्रमाणापेक्षा जास्त लाईन्स लिहायचे नाहीत, ते पूर्ण वाक्यच तेवढं कंप्लीट करायचे, नेमके शब्द त्याच्यामध्ये शोधून. नेक्स्ट जी ॲक्टिव्हिटी आहे A2 ॲक्टिव्हिटी, तुम्हाला एक डायग्राम दिली जाते आणि ते पॉईंट्स तुम्ही डायग्राम काढायचे, मी काढलेले नाही पण तुम्ही काढायचे. अशा प्रकारे ती काय, अटेम्प्ट्स डन बाय द नॅरेटर टू सेव्ह द बेबी लंगूर. नॅरेटर म्हणजे लेखकाच्या मार्फत जे प्रयत्न केले गेले, कशासाठी, टू सेव्ह द बेबी लंगूर, त्या बेबी लंगूर, त्या माकडाच्या पिल्लाला वाचवण्यासाठी. ते कोणते होते, मी ते 4 पॉईंट्स यू हॅव टू राईट, असे बॉक्स करून त्या पॉईंट, ते 4 पॉईंट्स ते लिहू शकता. मी ते बॉक्स न करता असे पॉईंट दिलेले आहेत. फर्स्ट पॉईंट, त्यांनी काय काय प्रयत्न केले, द नॅरेटर स्केर्ड, नॅरेटरसुद्धा घाबरलेला होता. स्केर्ड अवे द डॉग्स, स्केर्ड अवे द डॉग्सला त्यांनी पळवून लावलं. टू प्रोटेक्ट द बेबी लंगूर, हे एक लिहू शकतो. बेबी लंगूर वाचण्यासाठी अगोदर काय केलं, त्या डॉग्सना जे भुंकत होते खालून त्याला पकडण्यासाठी त्यांना पळवून लावलं. सेकंड, द नॅरेटर कॉट द बेबी लंगूर टेल बिफोर इट फेल ऑफ द रूफ, रूफवरून खाली जमिनीवर पडण्या अगोदर त्याला त्याची शेपटी पकडून त्याला हातामध्ये पकडलं, ते वाचवलं. नेक्स्ट पॉईंट आपण वी कॅन राईट, नॅरेटेड टूक द बेबी लंगूर टू देअर बॅकयार्ड अँड पुट इन द सेफ प्लेस.
पाठीमागे घेऊन अंगणामध्ये आणि सुरक्षित ठिकाणी पोल्ट्री कूपमध्ये त्याला ठेवलं. हे पण ॲक्टिव्हिटी आपण लिहू शकतो. अँड नेक्स्ट पॉईंट वी कॅन राईट द नॅरेटर्स फादर क्लीन द बेबी लंगूर्स वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग अँड द नॅरेटर गेव इट बनानास टू इट. नॅरेटरच्या फादरने कशा प्रकारे त्याची जखम झालेली वुंड क्लिनिंग केली, त्याला बनाना खायला गेला. सो इन दीज पॉईंट्स 4 पॉईंट्स आपण लिहू शकतो. दीज वेअर द अटेम्प्ट्स ट्राय द डन बाय नॅरेटर, जे नॅरेटरने केलेलं आहे. इथे सुद्धा 2 आउट ऑफ 2 मार्क्स यू कॅन गेट. आता A3 ॲक्टिव्हिटी जे तुमच्या वर्ड्स शब्दार्थावरती असते, शब्दावरती सिमिलर वर्ड्सला अँटोनिम्सला, इथे अँटोनिम्स म्हणाले म्हणजे विरुद्धार्थी शब्द. फाइंड आउट अँटोनिम्स फ्रॉम द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. नोन म्हणजे परिचयाचा, माहिती असलेला, त्याच्या अपोजिट. नोन अननोन शब्द गेलेला याच्यामध्ये. अलाइव्ह म्हणजे जिवंत, डेड. बॅड, गुड, फिमेल, मेल. 2 मार्क्स यू कॅन इझिली गेट. पण जेव्हा आपण लेसन रीड करतो त्याच्यामधले प्रत्येक वर्ड्सचं मिनिंग आपल्याला माहिती पाहिजे, इंग्लिश टू इंग्लिश देखील. ठीक आहे, या प्रकारे ही ॲक्टिव्हिटी देखील इझी आहे. A4 ॲक्टिव्हिटी जी की तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड असते. आय ऑफर हिम अ पील्ड बनाना. रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ. दिलेलं वाक्य परत लिहा आणि उत्तराची सुरुवात हिने करा. म्हणजे अशा प्रकारे जे रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग मोस्ट ऑफ द टाईम ते चेंज द वाईजसाठी असतो. याच्यामध्ये आय सब्जेक्ट आहे, ऑफर्ड वर्ब, ऑब्जेक्ट आहे, हा सेकंड ऑब्जेक्ट आहे. मग आपण हिमचं स्टार्टिंग केलं म्हणून ही होईल. ही वॉज ऑफर्ड अ पील्ड बनाना बाय मी. ही वॉज ऑफर्ड अ पील्ड बनाना बाय मी. या प्रकारे. आता चेंदिवासी वाक्य आन्सर कसं आलं याच्यावरती चेंदिवासीचं मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, ती तुम्ही बघू शकता. नेक्स्ट वन, द बेबी ॲपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. नॉट ओनली बट ऑल्सो उपयोग करायचा आहे. अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो लिहू शकतो आणि इनर्टच्या ठिकाणी नॉट, अगोदर नॉट ओनली. द बेबी ॲपियर्ड नॉट ओनली इनर्ट बट ऑल्सो लाईफलेस. ते फक्त मी डायरेक्ट तुम्हाला आन्सर रीड करून दाखवते. A5 हा पर्सनल रिस्पॉन्स, स्वतःच्या मनाने उत्तर लिहायचं असं तुम्हाला काय वाटतं. व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नॅरेटर. हे नॅरेटरची ह्या पॅरेग्राफ रीड केल्यानंतर नॅरेटरने जशा प्रकारे त्याला रेस्क्यू केलं, सुटका केली त्या बेबी लंगूरची, याच्यावरून तुमचं मत त्या नॅरेटरबद्दल तुम्हाला काय वाटतं, लेखकाबद्दल काय वाटतं फ्रॉम द पॅसेज. मग इथे आपण थोडक्यामध्ये 3-4 ओळीमध्ये लिहिलेलं आहे. द नॅरेटर इज काइंड, असं वाक्य तुम्ही लिहू शकतो. तो दयाळू आहे, केअरिंग आहे. शोईंग लव्ह फॉर द इंज्युअर्ड बेबी लंगूर. दे आर ब्रेव अँड रिस्क देअर सेफ्टी टू सेव्ह द ॲनिमल. द नॅरेटर pays attention to the baby langoor's feelings and takes action to protect it. They offer the baby langoor a peeled banana and provide a safe place for it to recover. The narrator understands the baby langoor's emotions and treat it with empathy. या प्रकारे आपण नॅरेटरबद्दल आपले विचार सिम्पल वर्ड्समध्ये लिहू शकतो. हा 10 मार्क्स तुम्हाला इथे मिळू शकतात. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2 तुमच्या पोएमच्या रिलेटेड. बास्केटफुल ऑफ मूनलाईट याच्यामधून हा स्टंजा आहे. खूप इझी आहे, त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवले तुम्ही बघू शकता. फर्स्ट क्वेश्चन आहे A1 2 मार्क्ससाठी. ट्रू ऑर फॉल्स. सेंटेन्स 4 सेंटेन्स ते ट्रू आहेत की फॉल्स. मी जस्ट रीड करून दाखवतो, एक्सप्लेन करणार नाही. ओ मून गिव मी मूनलाईट. बास्केटफुल और 2 बास्केटफुल with seeds of moonlight. From the city to my village, on the sides of the path, I want to sow many small, small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions. Neither birds nor carts flies. The child demands the moonlight from his father. चाइल्ड मूनलाईटची मागणी करतो वडिलांकडून. वडिलांना मागतो मला मूनलाईट द्या म्हणून. तुम्ही सहजपणे लाईन्स म्हणजे पोएम न रीड करता देखील तुम्ही आन्सर ट्रू आहे की फॉल्स सांगू शकता. येस, इट इज अ फॉल्स. बघूया आपण आन्सर त्याचं बघूया. राईट. द चाइल्ड डिमांड द मूनलाईट फ्रॉम हिज फादर. तर तो मूनकडून डिमांड करतो, तो इट इज अ फॉल्स आहे. नेक्स्ट, द चाइल्ड वॉन्ट्स सो स्मॉल मून्स लाईट फ्रॉम सिटी टू विलेज. हा, त्याला शहरापासून ते गावापर्यंत मून्स लाईट पेरायचे आहेत. येस, इट इज अ ट्रू. देन थर्ड वन, द रूट इज विलेज इज डेंजरस. द रूट जे विलेजपासून ते सिटीकडे जाणार आहे तो खूप डेंजरस. येस, देर आर सो मेनी फुल ऑफ स्कॉर्पियन्स अँड स्नेक्स ते आपण बघितलं. देर इज नो इलेक्ट्रिसिटी ऑर light, so it is a danger. It is also true. The child's father returns home early. चाइल्डचे वडील घरी लवकर परत येतात. No, child's father did not return early to home. तर इट इज फॉल्स, कारण रोड खराब असल्यामुळे त्याला यायला उशीर होतो. या प्रकारे. सो 2 मार्क्स इथे तुम्हाला सहजपणे मिळू शकतात. पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ज द फॉलोइंग. इथे एक
एक्सप्लेन केलेला आहे याला सिमिलर वर्ड्स म्हणजे हा अर्थ सांगणाऱ्या ओळी तुम्हाला पोएममधून लिहायच्यात. नियरली एव्हरी वन फ्रॉम द विलेज गोज टू द सिटी टू वर्क. नियरली जवळपास प्रत्येकजण गावामधला गावामधून शहराकडे कामासाठी जातो. तर हे अर्थ सांगणाऱ्या ओळी कोणत्या आहेत तर त्याच्यामध्ये लाईन्स गेलेली आहे इथे दिलेले बघा. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. ही लाईन्स हा मिनिंग सांगतो. नेक्स्ट काय आहे, द विलेज हॅज द प्रॉब्लेम ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. विलेज म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम आहे. कोणती ओळ दाखवते अँड लाईन्स आर नेदर बस नॉर कार्ट प्लाइज. बस किंवा बैलगाडी ये जा करीत नाही म्हणजे ट्रान्सफॉर्मेशनचा प्रॉब्लेम आहे. थर्ड, द रोड फ्रॉम द सिटी टू विलेज इज नॉट सेफ. सुरक्षित नाही आहे. कोणती लाईन सांगते, द लाईन इज द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. अँड फोर्थ, द चाइल्ड्स फादर डिड नॉट रिटर्न्स होम अर्ली. लवकर परत आले नाहीत. ही कोणती लाईन दाखवते, इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. इट बिकम्स डार्क म्हणजे खूप अंधार होतो. ऑन इट्स वे बॅक त्यांच्या परतीच्या प्रवासामध्ये म्हणजे वडील परत येताना खूप अंधार होतो आणि त्यांना उशीर होतो. सो ही लाईन शिकवून अशा प्रकारे बऱ्याच वेळी ते विद्यार्थी कन्फ्यूज होतं की कोणत्या ओळी लिहायच्या. हे प्रॉपर तुम्ही मिनिंग समजून घेतला की त्याच्या रिलेटेड या लाईन्स तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. नेक्स्ट A3 1 मार्क्ससाठी फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. तुम्हाला एक लाईन दिलेले वाक्य दिले आहे त्याच्यामध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच गेला ते लिहायचं आहे. आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. तर या लाईन्समध्ये स्मॉल हे वर्ड्स रिपीट झालेले आहे म्हणून रिपिटिशन फिगर ऑफ स्पीच लिहू शकतो. त्याचप्रकारे अलिट्रेशनसुद्धा लिहू शकतो. एस रिपिटिशन झालं साऊंड किंवा लेटर म्हणून अलिट्रेशन पण लिहू शकतो. ठीक आहे. सो या प्रकारे 1 मार्क यू कॅन गेट इझिली. आता 5 मार्क्स शेवटी आहे ते ट्रान्सलेशनसाठी आपण घेतलेलं आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. एनी 4 असतं तुम्ही सगळेच ट्रान्सलेट करायचे आहेत. सक्सेस डायरेक्ट वर्ड आणि इथे मिनिंग दिलेला आहे डायरेक्ट मी तुम्हाला. सक्सेस यश, टेस्ट चाचणी किंवा परीक्षा म्हणू शकतो. कॉमन सामान्य, हॅपी आनंदी, मार्केट बाजार, डिफिकल्ट कठीण. देन सेंटेन्स तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहे. ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड. झाडे हे आपले चांगले मित्र आहेत. रीडिंग बुक्स इज अ गुड हॅबिट. पुस्तके वाचणे ही चांगली सवय आहे. आय लाईक कॉमेडी मूवीज. मला विनोदी चित्रपट आवडतात. इंडिया इज माय कंट्री. भारत हा माझा देश आहे. ट्रान्सलेट फॉलोइंग इडियम प्रोब. इथे म्हणी दिलेल्या आहेत त्या मराठीमध्ये करायच्या आहेत. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड म्हणजे मानव सेवा हीच ईश्वर सेवा असं म्हणू शकतो. अ स्टिच इन टाइम सेव्ज 9. वेळीच केलेल्या उपायाने संभाव्य मोठी हानी टळते. सो या प्रकारे आजचा जो 20 मार्क्सचा फर्स्ट 10 स्टँडर्डचा फर्स्ट युनिट टेस्ट प्रॅक्टिस पेपर आपण बघितला. आय होप तुम्हाला हा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन पाहिजे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगू शकता. फर्स्ट युनिट टेस्ट होते आणखीन तुम्हाला टेस्ट पेपर प्रॅक्टिस पेपर हवे आहेत की नाही तुम्ही कमेंट बॉक्समधून लिहून सांगा. ही जी PPT तुम्ही बघितली त्याची PDF आन्सर सहित मी लिंक देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. तोपर्यंत विश यू गुड डे. टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.